हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे जिवंत असूनही मृत. हॉस्पिटलचं जग म्हणजे सतत धावपळीचं जग. एकीकडे जीव वाचवण्याची शर्यत असते तर दुसरीकडे नोंदी, कागदपत्र आणि मशीनच्या बटनांवर माणसाचं आयुष्य ठरलेलं असतं. अशा ठिकाणी एक छोटासा गोंधळ झाल्यास त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे कोणालाही कल्पना नसते. ही गोष्ट आहे अशाच एका गोंधळाची, जिथे एका जिवंत माणसाला मृत म्हणून घोषित केलं गेलं आणि त्यामागचं खरं रहस्य समोर आलं. पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा 2 अपघाती रुग्ण एकदम दाखल झाले. एकाच वेळी आलेले ते दोघं. अजय देशमुख, वय 35, गंभीर जखमी पण अजून शुद्धीवर. अनिल कदम, वय 36, बेहोश, रक्ताने माखलेला. दोघांची अवस्था पाहून डॉक्टर्सनी तातडीने ऑपरेशन थिएटर सज्ज केलं. नर्सेसनी लगेच नोंदी लिहायला सुरुवात केली. मात्र घाईत एक छोटीशी चूक घडली. दोघांची फाईल्स गोंधळल्या. जखमी अजयची नोंद अनिलच्या नावाखाली नोंदली गेली तर अनिलची माहिती अजयच्या नावाखाली. रात्रभर प्रयत्न करूनही गंभीर अवस्थेतील अनिल कदमचा मृत्यू झाला. पण हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार तो अजय देशमुख म्हणून नोंदवला गेला होता. दुसरीकडे खराखुरा अजय जिवंत होता पण फाईलमध्ये तो अनिल म्हणून लिहिला गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख कुटुंबाला फोन गेला. आपल्या मुलाचा अपघात झाला होता. दुर्दैवाने तो वाचला नाही. तो धक्का सहन न होणारे अजयचे आई-वडील रडून कोसळले. दरम्यान आयसीयूमध्ये पडलेला अजय शुद्धीवर आला. त्याने हलक्या आवाजात नर्सला विचारलं, मी अजय देशमुख बोलतोय. माझं काय झालंय? नर्सने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं. तुम्ही अनिल कदम आहात ना? तुमचं नाव फाईलमध्ये तसंच आहे. अजय थबकला. त्याला कुणी ओळखत नव्हतं. स्वतःचं नाव सांगितलं तरी कोणी मान्य करत नव्हतं. त्याला भीती वाटू लागली. मी जिवंत आहे पण कागदोपत्री मी मृत झालो. मग माझं खरं अस्तित्व कुठे आहे? अजयच्या घरच्यांनी हॉस्पिटलमधून मिळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी केली. पण तो मृतदेह खरा तर अनिल कदमचा होता. लोक रडत होते. विधी सुरू झाले होते आणि एका जिवंत माणसाचे अंतिम संस्कार केले जात होते. अजयने स्वतःचा मोबाईल मागितला. त्याने रेकॉर्ड केलेल्या आवाजात म्हटलं, मी अजय देशमुख आहे. माझं नाव चुकीनं बदललं गेलं आहे. मला वाचवा. ते रेकॉर्ड एका नर्सने लपून त्याच्या बहिणीकडे पोचवला. बहिणीला धक्का बसला. तिने तातडीने हॉस्पिटल प्रशासनाला धाव घेतली. सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही पण नंतर DNA चाचणी आणि अंगठ्याचे ठसे तपासले गेले. सत्य समोर आलं. मृत झालेला माणूस अनिल कदम होता आणि जिवंत आयसीयूमध्ये पडलेला खरा अजय देशमुख. हॉस्पिटलमध्ये गोंधळ कसा झाला? चौकशीत समजलं की रजिस्टर लिहिताना नर्सने दोन्ही नावे उलटसुलट केली होती. पण इथेच एक मोठा ट्विस्ट समोर आला. अनिल कदम हा बँकेचा फसवणूक आरोपी होता. त्याच्यावर करोडोंचं कर्ज बुडवून फरार झाल्याचं केस होती. त्याच्या मृत्यूमुळे केस बंद होणार होते आणि या गोंधळामुळे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना तेच हवं होतं, कारण त्यांचा त्यात सहभाग होता. म्हणून त्यांनीही मुद्दाम फाईल बदलण्याचं षडयंत्र केलं होतं, जेणेकरून अनिल जिवंत आहे असं कुणाला वाटावं आणि तपास बंद व्हावा. शेवटी कोर्टाने चौकशी केली. सत्य बाहेर आलं. अजय देशमुखला त्याचं खरं अस्तित्व परत मिळालं. अनिल कदमचा खरा मृत्यू सिद्ध झाला. षडयंत्र करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास झाला.
अजय मात्र या अनुभवामुळे आतून तुटून गेला होता. जिवंत असूनही मला मृत घोषित केलं गेलं. या क्षणापासून मी समजलो की माणसाचं खरं अस्तित्व फक्त श्वासावर नाही तर ओळखीवर अवलंबून असतं. कधीकधी आयुष्याचं सत्य इतकं विचित्र असतं की जिवंत माणूसही कागदावर मृत ठरतो आणि मृत माणूस जगाच्या नजरेत अजूनही जिवंत राहतो. ही कथा फक्त एका हॉस्पिटलच्या गोंधळाची नाही तर ओळखीच्या अस्तित्वाची खरी किंमत दाखवते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.